काय करा त्यासाठी काय साहित्य लागतं ते घेऊन या. काय काय साहित्य घ्यायचं? सराट, खड आणि गाळलेली बारीक माती आणि काठी. ती सोबती म्हणजे सराट कशाला म्हणजे? सराट म्हणजे काय झालं, आपण एखाद्याच्या घरात गेलो, समजा लाईट घालवली, त्यात लाईट नसली तर खड मारायचं. म्हणजे खड जिकडून असा आवाज येईल, मडक आहे तिकडं बर. म्हणले ठीक आहे बाबा, चेक झालं. आणि सारट कशाला? सारट म्हणले जर उठून गडबडीनं आपल्याला गवळणीनं बघितलं आणि ते आपल्या माग जर पळायला लागली तर साराट टाकायचं. साराट मी उलटून काटा असतात बाबा. मग ते साराट काढत आपण पळत जायचं. बर म्हणले मग माती कशाला? माती लहान. मग म्हणले माती कशाला? तर माती एक बहादर म्हणला, माती समजा आपल्याची ऐकणार तर पाठशेरा डोळ्यात माती फेकायची जायचं. एक जण म्हणला चष्मा घालून आली तर, आणि त्यासाठी सारा डायचं ना म्हणला चष्मा घालून आला. काठी कशाला? जर आपल्याला ते मडकं कुठं आहे दिसलं तर त्या काठीनं ते मडकं फोडायचं, दूध खायचं आणि यायचं. म्हणले काय म्हणले बाबा? ठीक आहे म्हणले बाबा, पण एक आता देव आहे ते माझ्या सगळं चापटरपणा करायचं नाही बरं का. म्हणले एक जणाच्या घरी गेलो वरनं सवनं होतं घराला, सवनं पूर्वी. मग देव काय म्हणले? खाली झाला म्हणले तुम्ही आता डोळं झाका येतं. म्हणले डोळं झाका, तुम्हाला पाण्यावर त्या घरात उतरवतो म्हणले. आता जी प्रामाणिक होती ना, खरंच कीर्तन ऐका, त्यानं डोळं झाकलं. ते बराबर त्यात एक जण जरा त्यातला समगडे हे काय करतोय बघूच बांधला. नेमकं सावण्यात डोळं उघडलं, अर्ध सावण्यात अडकलं. तुम्हाला सांगतो बरोबर बी नाही खाली बी नाही. लोक म्हणजे आता अवघड झालं. मग देवाने ओळखलं, तू देवा सगळं चाटाळपणा करतो. त्याला ओढून काढला महाराज बाहेर. असं वेगवेगळ्या अशा तारा इतक्या चालू त्या की देवानं पण मथुरेला दही, दूध, तूप, लोणी अजिबात काहीच दिला नाही. मग ती गवळण म्हणते ना, कसा आहे देव बाबा तू? कसा देवाचा देव